सर्वांना जय जिजाऊ. मी सचिनराव यादव एक विषय घेऊन आलेलो आहे पर्यावरणाबद्दल. मित्रांनो, मी खिलारवाडी स्टॉपवरती आहे. महूद पंढरपूर रोडवरती खिलारवाडी स्टॉप आहे. इथं एक बोर्ड आहे, विठ्ठल 3456 हरलाल मका हा बॅनर आहे. मित्रांनो, ह्या मक्काच्या बोर्डाबद्दल, मक्काची जाहिरात करण्याबद्दल याचं काहीच नाही. पण मित्रांनो, जे स्क्रो असतात ह्याला 3 स्क्रो मारले ह्यांनी ह्या झाडाला काय, ह्या विठ्ठल कंपनीवाल्यांनी मक्याला झाडाला पाणी घातलेलं नाही. त्यांनी ह्या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केलेलं नाही. ह्या कडेला, ह्या रस्त्याच्या साईडला एवढंच मोठं झाड आहे बघा, आणि ते सुद्धा त्याला जखम केलेली आहे. त्याला त्रास देण्याचं काम ही नापा यांच्या कंपनीचं जाहिरात करण्यासाठी अशा झाडाचा उपयोग करणं हा फार चुकीचं आहे. प्रत्येक माणसानं, आता पावसाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येक रस्त्याला मोठं झाड दिसलं की औषधवाले आणि बियाणवाले झाडांना अशी जाहिरात करण्यासाठी स्क्रोचा वापर करतात आणि त्या झाडाला स्क्रो मारतात. खरं म्हणजे ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आहे. पर्यावरण असेल, निसर्गप्रेमी लोक असतील, त्यांनी ह्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ह्यांच्यावर गुन्हा झालं पाहिजे इथं, तरी कुठं तर थांबेल. आता ह्या विठ्ठलवाल्याने किती झाडं लावली, हरलालवाल्याने किती झाडं लावली, देव जाणं. मित्रांनो, खूप वाईट वाटतं. आपल्या कमाईसाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं, त्याच्यासुद्धा एक जीव आहे. ह्या वृक्षामध्ये एक जीव आहे आणि त्या जीवाला विनाकारण त्रास देणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्या भागामध्ये असं कोण जर करत असेल तर जागेला थांबलं पाहिजे, अन्यथा ह्यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे आहे. आपल्या भागामध्ये असं कृत्य होऊ देऊ नका मित्रांनो, हे थांबलं पाहिजे आहे. सर्वांना मनापासून जय जिजाऊ.